एवढा किती घ्यायचा असतो गाईस? थोडासा हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. सो आज आम्ही मस्त एक चॅलेंज करणार आहे. इन शॉर्ट चॅलेंज नाही आहे तो. लास्ट टाइम तनिषाने माझ्यावर मेकअप केलेला, सो आज मी तिच्यावर मेकअप करणार आहे. बघूया. मला मेकअप तर खरं येत नाही गाईज. खरं तर ती प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे, मी मेकअप आर्टिस्ट नाही आहे मुळात. सो आता बघू. पण ती मला एक गोष्ट पण सांगणार नाहीये. आता मी ट्राय करणार आहे माझा बेस्ट की तिला एकदम छान दिसायला प्रयत्न करणार आहे. मी दिसेलच चांगली, मी होप करते. तिने माझ्यावरती ट्रस्ट केलाय. सो आता बघू. चला ब्लॉग बघा पूर्ण. आधी काय लावतात? मी तुला काहीच नाही सांगत आहे. एवढं माहितीये मला. टोनर मारतात आधी. काहीच माझ्याकडे फॅन आहे, सो मी फॅनचं काही प्रमोशन नाही करत आहे काहीच. हे गरमीमुळे हे सगळं चोचले झालेत आमचे. वॉटर क्रीम मॉइश्चरायझर वॉटर क्रीम असं पण म्हटलं जातं. थँक यू द वॉटर बेसिन. ओ माय गॉड, मी किती डम असेल. बाकीच्या गोष्टी नर्वसनेस झालाय ना असं मला वाटतंय. मी आज तनिषाला एकदम रंगवूनच टाकणार आहे गाईस. नाही सा मला असं वाटलं झाली माझी मस्तच. प्रायमर बघा गाईस, बरोबर स्टेप्स चालली की नाही मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये. एवढा मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. किती घ्यायचा असतो गाईस? थोडासा हे नव्हतं माहिती घ्यायचा. माझा क्रीम बेस्ड वाला आहे, तो मी एवढाच घेते. तो क्रीम बेस आहे कारण हा क्रीम बेस सॉरी गाईज, आज तनिषाच्या प्रोडक्ट्सची वाट लावणार आहे मी. ठीक आहे, जाऊ दे. काय करणार आता, लाव घे. तनिषाला मी मानेपासून सगळीकडे चोरणार. कळायला नाही. नाही आता मी काय करू? तो हा वेस्ट आहे. हे घे काय आयला कायला जीवन वाटतंय. ऍक्च्युली हा बघ ना, बघ कैलास जीवन. कैलास जीवन. कैलास जीवन कुठे? प्रायमर कुठे? कैलास जीवनला वास वेगळा असतो. आता फाउंडेशन कसं शोधणार? नाही, हा रंग घेणार मी. बरोबर. आज मी तनिषाचा जो क्रॅश कोर्स आहे प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टचा, तो मी तुम्हाला दाखवणार आहे. मी एका दिवसात कशी मेकअप आर्टिस्ट बनले. आता हे थोडंच घेते ना, तर तनिषा मला मारेल. बस झालं गाईस. तनिषाने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे गाईस, नो प्रॉब्लेम. नाही बनायचं. बस बस. आता हे कसं मिक्स? ह्याच्यानेच मिक्स करू. मोठ्याने मिक्स कर. ओ, आपण शाळेत करायचो ना, 2 रंग मिक्स करून एक नवीन रंग बनवलेला आहे आम्ही गाईस. तो पूर्ण हे कर प्लेटला पसरवू. हा, असं गाईस केलेलं मी आहे. हा जातोय असं मला वाटतं. खरं जातोय. खरंच. हो, बघायचं नाहीये. हा जाते. कोरी दिसतेस थोडी जास्त. कलेक्शन नाही कलेक्शन कसं करणार? कन्सिलर.
पहिले कन्सिलर लावू मी. गाईस ओके सॉरी गाईस, मला वाटलं आधी फाउंडेशन लावून मग कन्सिलर लावायचं असतं. खूप चुकलेली आहे. Tecnologia! Tecnologia! ओके इथेच लावतात ना कन्सिलर वाला तो गोष्टी. मी एकदा बघितलेला व्हिडिओ मध्ये त्या बाईने असं केलेलं. तो कॉन्ट्रॅक्ट असतो. कन्सिलर आणि कॉन्टोर. ओ माय गॉड. कन्सिलर आता मला आठवलं. कन्सिलर काळ्या भागांना लपवण्यासाठी कन्सिलर यूज केला जातो. तिने काय केलं मला बघायचंय. ठीक आहे चल ब्लेंड कर. असं त्याच्यानेच करू ना. अरे मी तुझं मी ते ते घालू का? हे नाही लावलं. टाळा. मगर लाडले काय करतात काय करू? पहिलं ब्लेंड कर. आणि ब्लेंड करायचं. सॉरी हे लावू ना नाही थांब. फाउंडेशन तू लाईन. मला लाल केलंस त्याला थोडं न्यूट्रल करून आपण पण यामध्ये हेल्प नव्हती करायची, पण जाऊ दे. काय करू. मला भूत नाही व्हायचंय ना. Okay. हे दोन्ही मिक्स कर. Guys. जिथे जिथे लावलं असेल तिथे परत मला काही कळत नाहीये. दिसून डोळ्यात माझ्या पाणी काढलं मला असेल ना असं. सॉरी मला ना खरं तर ना तो मेकअप चांगला वाटतो ज्याच्यामध्ये आपण लायनर लावतो, लिपस्टिक लावतो आणि थोडस झालं. आय शॅडो मस्कारा बस. सवय नाहीये असं कोणाला डॅप डॅप करायची. मग पुट्टी लावायची. मला पुट्टी लावायची आहे. मी ती रेडी करून ठेवली आहे. आता मी लावणार आहे पुट्टी. आय मीन फाउंडेशन. नाही गाईज मला माहिती आहे असं प्रोडक्ट माहिती आहे. मला असं कधी कधी ना कन्फ्युजन होतं. मी लिमिटेड प्रोडक्ट वापरते. तनिषा कशी वापरते ना सगळे प्रोडक्ट. तनिषाचा जीव आलाय मोठी थंडी सारखं असं करते. बघायची म्हणजे काय केलं. गाईज पण हे मला असं सही वाटतंय असं पसरवायला. एकदम छान टेक्स्चर वाटतंय असं. मी ना गाईज लॉकडाऊन मध्ये ना केक बनवायची. सो तेव्हा ते केकला छान जे आम्ही बनवायची. व्हिपिंग क्रीम आहे ना ते कसं आपण असं ब्लेंड 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 करतो तसं मला फील येते. आय होप तुझं कपाळ गोरं हो. मला वाटतंय आता गोरं झालं. ओके ओके कळलं. ह्याच्याने लावायचं ह्याच्याने लावायचं असं ठीक आहे मला हा नॉर्मल मेकअप. पण हे वाला हे जे असतं ना कन्सिलर, प्रायमर, कॉन्टोर, हायलायटर हे सगळ्या गोष्टी मला नाही येत. त्यांच्या मला बोलेल मी हिच्या वेळेला हिला एकदम अलगद मेकअप केला आणि ही माझ्यावर पूर्ण फक्त दाबते. कम्पॅक्ट लावते. थांब, कम्पॅक्टचं त्याचं हे आहे. मला माहिती आहे चपट असतं हे नसतं. चपटन नाही पफ. हा पफ असतो. माझ्याकडे गोल आहे हिच्याकडे वेगळा आहे. गाईज माझ्याकडची लूज पावडर संपली आहे. पण मी गेलेली पण त्या शॉपमध्ये अवेलेबल नव्हती. माझा कडा किती आवाज करतोय. माझा हात थरथरतोय असं मला फील होतोय. तनिषाची मम्मी आणि पप्पा मला आज मारणार आहेत असं मला वाटतंय. बोलतील माझ्या मुलीला काय बनवून टाकलं. इथेच सगळं धुवून जाणार आहे. बघा गाईस माझी मेहनत ही पाण्यात धुते. गाईज आता मी लावेन मस्कारा. नाही आय शॅडो पण लावणार. अरे आय शॅडो. सॉरी गाईज.
माझ्याकडे आयशॅडो पॅलेट आहे. डोळ्यातलं पाणी. सॉरी, मी आज खूप रडवते तनिषाला. गाईज, ही टिप नोट करा. तुमच्या डोळ्यात पाणी आलं तर तुम्ही टिश्यू पेपरचा रोल करून असं असं करू शकता ना, की आपल्याला खूप असं मेकअप करताना मे बी बरोबर ना, इवन इयरबड्स सुद्धा हां इयरबड सुद्धा यूज करू शकतात. बघा गाईस, स्वतःला करेक्ट करते. ठीक आहे, जाऊ दे. मी थोडेसे नंतर ती मला एंडला मार्क्स देईल. 10 out of किती रेटिंग देते बघूया. हे कुठे ठेवलं आहे? कॉम्पॅक्ट. तनिषाने पार्टी वेअर सारखं घातलंय तर मे बी आता मी बघते मी तिला असं काय तसं छान करेल. हो, चांगलं करेन. कोणता कलर लावू गाईस? कलर चूज करायला खूप डिफिकल्ट जातं माझं. आता मला कळतंय तनिषाला किती डिफिकल्टी होत असेल मला हँडल करायला. मी तनिषाला ब्राऊनचाच बेस दिला कारण तिने ब्लॅक घातलेच. मला असं दुसरा असा कुठला कलर, असं पिंक वगैरे नाही लावू शकत तिला. बरोबर ना तनिषा? मलाच तिच्यावर आता दया येते की मी काय अत्याचार करते तिच्यावर. हा ब्रश चांगला होता. चल लावला. गाईज, यामध्ये थोडंसं चेंज करते मी की बाबा तिला थोडंसं करेक्शन करू दे तिच्या स्वतःवर, नाहीतर मग माझ्यावरती तुम्ही सगळे हसाल. हा, ते पण ठीक आहे, तुम्ही हसा. आम्हालाही बरं वाटेल, तुम्हालाही बरं वाटेल. बरोबर तनिषा? मला जोकर करते त्याचं काय. माझ्याकडे ब्लशचा किट आहे. हा पण ब्लशचा किट आहे. तुला कोणता वापरायचा तो वापर, मला काय नाही. मेकअप आर्टिस्टचाच वापरू का? हे माहिती आहे मला इथे घ्यायचं. मी एवढाच लावेन. दिसतोय का तू? मला एकदम जास्त असं पिंक आवडत नाही. नाही, छान लावलाय पण. मला ब्लश लावता येतो. तुम्हाला सांगू का मी खरं, मी ब्लश लावताना मी रीलमध्ये बघितलंय. ती मुलगी, पहिलेच्या बायका अशा फक्त इथे लावायच्या, राईट? आणि मी त्या रीलमध्ये असं बघितलं ती मुलीने असं केलं, असं करून असं एलमध्ये काढायचं म्हणालेली. सो मी तसंच मी तिला एलमध्ये करायचं ट्राय केलं. छान आहे. हायलायटर लावतात. हायलायटर, आता हायलायटर कसा लावतात? इथे 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 इथे, हां, टी झोन. डोक्याला नाही लावतात पण ठीक आहे. हाच घेऊ. नाही, छोटा. हां, हाच शोधते मी. मला ना पहिली गोष्ट माहिती नाही की कोणता कलर लावतात. सो आता मी बघते, मला जो वाटतं तो मी कलर लावणार आहे. मी काय केलंय? बघा, मी आता आयुष्यात कधी लावलं नाहीये. काढून देऊ? नको, मी काढते. नो हेल्प बोलल्यावर त्या हेल्पच हेल्प झाली आहे. आता तुला इथं हातावर हे करावं लागेल असं. हां, तरच ते टोप घेईल चांगलं. आणि तुला तेच सुटतं. गाईस, माझा हा मस्कारा. ओ माय गॉड, मनस्वी बॅक. अभी मजा आएगा ना भिड़ो. बोला. काय? बेस कोणी केला? जान्हवीने केलाय अरे वा, सगळं सगळं.
जान्हवी आमच्यासोबत उद्यापासून ऑर्डर. मला ना असं टेन्शन आलंय ना, मी काय पण तिच्या तोंडावर घासलंय, अजून ब्रॉन्झर बाकी आहे. छान केलंय. You हा can ना? do it. मैंने किया. आता हे बघ, तिच्या तोंडाला ना मी ब्रॉन्झर लावणार आहे. आणि जो की मी ना, हे सुद्धा तू विचार कर, तू विचार कर. अर्ध माझं अर्ध तिचं असं केलंय हो अगं, माझा जो ब्रॉन्झर आहे ना, हा नवीनच्या नवीन आहे बघ. आज मी सील पॅक फोडते त्याचा. माझ्यासाठी. लायनर तिनेच लावलाय. मस्त. ए, ब्रॉन्झरचा ब्रश कोणता असतो? असतो ना, आहे ना. हा असतो का? ब्रॉन्झर तुझा होता ना मगाशी काढलेलाच ना. तो कन्सिलर आणि हे कॉन्टोर. कॉन्टोर कॉन्टोर. कॉन्टोर असतो. हा. उद्या कॉन्टोर आणि ब्रॉन्झर सेम असतं. तिने आता समजलं. नेक्स्ट टाइम पासून जान्हवीला पण आपण घेऊन जाऊया. केवढं तेच लावतात? बोलते. मी आयुष्यात हे लावला नाही. एवढं नको. झाड त्याला पाडला. तू मम्मा मला आलाय मोठा ड्रेस. ओके, आपण पेन पकडूया. इथे नको लावतो, इथे लावतो. इथे लाव आणि ह्याला लावलं त्याला. माझी नंतर तिचे केस खूप त्रास देत आहेत मला आज. एक मिनिट. केसांची ए, आधी 4 आहेत, कुठे टाकते टकली करतेस मला. डुम टेण्या. ठीक आहे. मला ना फक्त तिचा आय मेकअप आवडला, बाकी मला काय आवडलं नाही. पण असं का बोलते, मला तर आवडलं. ओव्हरऑल चांगला केला. लिपस्टिक लावायची अजून. लिपस्टिक माझी देऊ. आय हॅव मी बेस्टवाली लिपस्टिक चूज करते. हा शेड हा ना, ठीक आहे चालेल. मी 2 मिक्स करून लावणार त्याच्याशी. गाइस, लिपस्टिक 2 मिक्स केलं फर्स्ट टाइम. ओ माय गॉड, लावता कसं मिक्स करून माहिती आहे? मी नाही लावत. मी असं कधी मेकअप असं करतच नाही. असं ऑफिस मेकअपची गरजच काय, आधीच गोरी आहे. इट्स नॉट नेसेसरी गोरी आहे म्हणून मेकअप नाही, असं नसतं. तर थोडंसं छान छान दिसायला चटपटीत. जरी जास्त बारीक झालं तर थोडीशी लाईट करा. ते डॉल्स असतात ना, डॉल्स नाही, ते माहिती गाणं आहे. सूरत ही मैंने ऐसी लाई, कहते हैं मुझको हवा हवा ओ माय गॉड, हवा हवा हवा. लास्ट टाइम जर तुम्हाला आठवत असेल, आपण टाकलं हो टाकलाय तिचा फॅन. मला खूप मला खूप आवडतो असा फॅन. विसरला की नाही फॅन मला? हे विसरलास तू? मार. गाईस, हिला ना धीरच नाही आहे. म्हणजे ती स्वतःचा मेकअप करणारच आहे. मी एवढं छान करून पण त्यात गिरवते ती अजून. ग्लॉस. ग्लॉस इज मॅन्डेटरी गाईज मेकअप बघा, मी क्लोजअप दाखवते तुम्हाला. हे बघा, असं वाटतं की ससा बनवलाय मी तिला अक्षरशः. चांगला गेला यार. छान केलंय पण जान्हवी, मला आवडला. तुला पण आवडलाय? मला असं वाटतच नाहीये की मी चांगलं केलंय. मी फक्त तुक्का मारलाय गाईस. जर तुक्का एक वेळ एवढा चांगला लागत असेल ना गाईस, तर मी रोज तुक्के मारेन. प्रोफेशनली गेलं तर मग काय होईल? ऑफिसमध्ये माझ्यापेक्षा लागू दे माझं. अजून काय लावायचं असतं ते माहितीये ते सर. मला आठवलं काहीतरी मिसिंग आहे आहे. माझ्याकडे 2 आहेत. हा एक आहे आणि हा एक आहे. ह्याच्यात काय फरक आहे? सेम आहे. दोन्ही सेम आहेत, फक्त पॅकेजिंग वेगळी आहे त्यांची. मग एक संपायचा कमी येतो वापरायला, कशाला नवीन खराब करू. बरोबर. खराब चला आता फिक्सर मारतोय. डोळ्यावरती हात ठेवतात ना. एवढं जवळून नसतं मारायचं. मग कसं मारतायचं? आमचा फॅन. ये ॲमेझॉनवरती मागवल्यापासून मला खूप बरं वाटतं.
मी नाही करणार, मी करते ना मेकअप तुझा. मध्ये काय काय टॅलेंट आहे तो दाखवायचा होता. येस गाईस, असे नक्कीच चॅलेंजेस अजून मी करत जाईन, कारण माझ्या आयुष्यात चॅलेंजेस, येस माझ्या आयुष्यात चॅलेंजेस भरलेलेच आहेत. पण छान केलं, मला आवडलं. पण नाही गाईस, तुम्हाला माहिती आहे तिने खूप चांगला केलं. तिने मला ॲटलिस्ट ते आयलॅशेस तरी लावलेले, जे की मी लावलेच नाही आहेत तिला. ठीक आहे ना, एवढं काय आपण शूट केलेलं तेव्हा, आपण हे फक्त ब्लॉगसाठी. येस गाईज, आम्ही ठरवलंय, आम्ही थर्ड डिसिजन घेणार आहे की कोणाला विचारायला पाहिजे. आमची मेकअप आर्टिस्ट. जान्हवीने केलाय. बारी बारी बारी. मग कोण बोलेल ही मेकअप आर्टिस्ट. हा तेच मी तिला बोलली की नेक्स्ट टाइम पासून ऑर्डरला आमच्या सोबत येत जा. हा कोण नसेल ना तर तुला जान्हवी तुला एका दिवसाचा पगार देतो आम्ही. नक्की नक्की नक्की. तुला परवडलं. तुझे 1000 रुपये जर ऑफिस मधून कट होत असतील तर आम्ही तुला 2000 देतो. बघ, अरे यार खरंच सुंदर केलंय तिने. छान वाटतंय. गाईज म्हणजे तू फर्स्ट टाइम केलेला त्याच्यापेक्षा तरी चांगला दिसते. तू क्लासमध्ये एकदम फर्स्ट टाइम केलेला आठवते? नाही, तू नव्हता केलेला, लतिकाने केलेला. मला असं वाटतं की हे दोघी माझी खेचतायत. नाही, आम्ही जेन्युइन देतोय की पाहिजे तर मी माझे फोटोज देते तुम्हाला खाली, जे की कसं पांढरं केलेलं, मला कसं भूत केलेलं. पण हा छान केलं. हा पप्पांना पण आवडेल असा केलाय. तरी पण मी आयब्रोज, मला ते आयब्रोज शिकायचे. आयब्रोज फिलिंग करतात ना तसं. बाकी गाईज, तुम्हाला असं काही वाटत असेल असं नवीन ते सजेशन, काही चॅलेंजेस आम्ही करावे किंवा असं काही, मनस्वीला पण आम्ही घेऊ शकतो ब्लॉगमध्ये. तिला आम्ही नक्कीच घेऊ नेक्स्ट ब्लॉगमध्ये ट्राय. आम्ही सेटअप केलाय. हो, आम्ही पण तसंच केलेलं. हा चालेल. आमचे चॅलेंजेस पण येणार आहेत गाईज, आम्ही लवकरच. करणार आहे. सो गाईज, नक्की तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकतात की मी आजचा चॅलेंज नक्की पूर्ण केलाय की नाही केलाय. मला तनिषावरती मेकअप करायचा होता, जो की मी फुल्ली खूप 100% देऊन केलाय. खूप की छान हा, खूप छान केलं, मला आवडलंय. आम्ही सॅटिस्फाईड. माझा असा स्वतःचा मेकअप चांगला होऊ दे अशी मी देवाकडे प्रार्थना करेन. सो बाकी टिल देन भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. स्टे ट्यून. बाय बाय. सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा, शेअर करा. बाय.